आदरणीय अमित भैया विलासरावजी देशमुख साहेबांचा 21 मार्च रोजी वाढदिवस आहे. वाढदिवस खऱ्या अर्थानं एक निमित्त आहे. हा खऱ्या अर्थानं जनजागृतीपर सोहळा आहे. देशमुख कुटुंबाचं नेहमीच जे जे नवं ते लातूरला हवं. खऱ्या अर्थानं बारामतीच्या धर्तीवर आणि इंदोरच्या धर्तीवर कचरामुक्त लातूर आपल्याला करायचं आहे. हा कचरामुक्त लातूर करण्यासाठी खऱ्या अर्थानं जनजागृती महत्वाची आहे. लोकांचा लोकसहभाग महत्वाचा आहे. आम्ही तेच करण्याचं काम करत आहोत. आज ह्या खऱ्या अर्थानं आम्हाला ह्या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात केलेली आहे. आदरणीय शहराच्या पहिल्या प्रथम नागरिक महापौर सोनकांबळेताई आमच्या सोबत आहेत. त्यांचा सहभाग सगळ्यात महत्वाचा आहे, कारण शासकीय यंत्रणा जी महानगरपालिकेची आहे ती आपल्या सोबत आहे आणि विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीनं कोलॅबोरेशन होऊन हे कार्यक्रम आम्ही खऱ्या अर्थानं पुढे नेत आहोत. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकांना आपण जाऊन समजावणं महत्वाचं आहे की ओला कचरा आणि सुका कचरा याचं वर्गीकरण कसं करावं. कचरा बाहेर घराच्या निघाला म्हणजे तुमचं काम संपत नाही, तर खऱ्या अर्थानं काम हे सुरू होतं. तो कचरा तुम्ही बाहेर जाताना पिशवीत भरता आणि रस्त्यावर टाकता, किंवा एखादा दुकानदार असेल तर त्या कचरा जो आहे तो रस्त्याच्या बाहेर पडतोय, तर त्यांचं काम संपलेलं नाहीये. खऱ्या अर्थानं ही जनजागृती करणं गरजेची आहे. जिथे जिथे मोठे अपार्टमेंट आहेत तिथं पण आम्ही भेट देत आहोत. त्या लोकांनाही समजून सांगत आहेत की तुमच्या तिथे डंप हाऊस करा, तिथे एक ओला कचरा सुक्या कचऱ्याचे डबे ठेवा आणि प्रत्येक महिलांना जाऊन समजवणं सांगणं ही खऱ्या अर्थानं गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये विलासराव देशमुख फाउंडेशनचे व्हॉलेंटियर्स असतील, महानगरपालिकेचे लोक असतील आणि सगळ्या लोकांना याच्यामध्ये लोकसहभागातून ही चळवळ आपल्याला छोट्या प्रमाणातली मोठ्या प्रमाणात शहरात करणं गरजेचं आहे. आपण जेव्हा जेव्हा लातूरनी जेव्हा जेव्हा काही केलेलं आहे तर ते खऱ्या अर्थाने एक उंची देण्याचं काम लातूरनं केलेलं आहे. मला असं वाटतं की लातूरचे नागरिक खूप सुजाण आहेत, सुशील आहेत आणि त्यांना ह्या अशा गोष्टी आवडतात. ते नक्की ह्या गोष्टीला उचलून धरतील. आदरणीय अमित भैया साहेबांचा कचरामुक्त लातूर हा सगळ्यात मोठा अभियान खऱ्या अर्थानं आज प्रत्येक नागरिकांनी आपल्या घराघरातून राबवण्याची वेळ आलेली आहे आणि लातूरकर त्यामध्ये सहभागी होतील हे मी आजच्या दिवशी नमूद करू इच्छिते.